नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना त्याचा जरा शांतपणे विचार करा. तुमचं लहानपण तुम्ही आठवा बरं का. लहानपणी आपल्या आईवडिलांनी आपल्या खाण्यावर किती प्रकारचे निर्बंध घातले होते आठवा बघू. म्हणजे चॉकलेट्स खाऊ नको, दात किळतील, बरोबर. आईस्क्रीम खाऊ नको, सर्दी होईल. बाहेरचं खाऊ नको, पोट बिघडेल. म्हणजे असंख्य आपल्याकडे निर्बंध होते. हा, आणि त्यावेळी कुठे होते पिझ्झा आणि बर्गर होते कुठे. आणि आज बघा, आज लहान मुलगा बाहेर पडल्यानंतर 1760 ऑप्शन्स त्याला रेडी आहेत. आणि आज आपण आई वडील झाल्यानंतर आपण त्यांना सांगतो का असं, खा बिंदास खा, काय नाही खा बिंदास खा, का बाहेरच खा तू, असं आपण सांगतो का नाही सांगत. विचार करा, बरोबर की नाही. म्हणजे आपण लहान असताना आपल्या आई वडिलांनी आपल्याला जेव्हा निर्बंध घातले होते खाण्यावर, तेव्हा आपण त्यांना म्हणायचं ना, शी बाबा काय मला खायला दे ना. आणि आता आपण काय करतोय, आपण तेच करतोय ना. आपण आपल्या मुलांना तेच सांगतो ना की नको खाऊस, हे करू नकोस, ते करू नकोस. कमिंग बॅक टू द पॉइंट, आपण जेव्हा आपल्या मुलांना सांगतो की हे खाऊ नको, ते खाऊ नको, तेव्हा त्यांच्या नाकावर राग येतो, गाल असे फुगतात. पण आता हा फुगलेला गाल फोडायचा कसा. म्हणजे गाल फोडू नका, पण फुगलेला फुगा फोडायचा कसा आहे. उत्तर आहे, माझ्याकडे उत्तर आहे. आणि ते उत्तर देण्यासाठी माझ्या मैत्रिणीला इथे मी बोलवलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. उज्ज्वला, तुझं खूप मनापासून स्वागत. मला सांग, तू काय करतेस. मी एक डायबिटीज एज्युकेटर आहे आणि रजिस्टर्ड डायटिशियन आहे. तर मी नायर हॉस्पिटलमध्ये सकाळी जाते, तिकडे रिसर्च डायटिशियन मुळे. आणि संध्याकाळी माझा क्लिनिक आहे पोषण क्युअर थ्रू डाएट, तर तिकडे मी पेशंट्स बघते. बरं. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडेल, येता जाता डायटिशियन का आणतोय हा. काय, खाणं हा माझा धर्म आहे, बरोबर की नाही. खाणं हा माझा हक्क आहे. पण तुमचाही जसा हक्क आहे तसा माझाही हक्क आहे. पण काय खाऊ नये, किती खावं, कसं खावं, हे जाणून घेण्यासाठी मध्ये मध्ये आम्ही डायटिशियन्सना बोलवत असतो. नाही आपण खातच राहू ना, बरोबर की नाही. तर उज्ज्वला, मला एक सांग की आता तू सकाळपासून रात्रीपर्यंत बिझी असतेस, स्वतःचं डाएट कसं सांभाळतेस. मी कॅरी टेक अवे फूड्स जे असतात, म्हणजे फ्रुट्स किंवा ताक, ते कॅरी करते माझ्या बरोबर. नाहीतर खाकरा असते, कधी वेळ नाही मिळाला चपाती भाजी खाण्यासाठी तर खाकरा कॅरी करते. तर काही कोल्ड्रिंक पाहिजे तर म्हणजे मी कोल्ड्रिंक नाही घेणार, मला माहित आहे. म्हणजे फ्रूट ज्यूस वगैरे घेतेस. हा, तर म्हणजे एक ग्लास फ्रूट ज्यूस घेण्यामध्ये त्याचा फ्रूट शुगर जास्त असतो, कॉन्सन्ट्रेटेड असतो. तर त्याच्याऐवजी मी एक फ्रूट ऑप्ट करणार. आणि जेव्हा मला खूप तहान लागली तर मी फ्लेवर्ड मिल्क घेणार. आता मी जरा घराकडे येतो. तुझ्या घरी कोण कोण आहे. घरामध्ये आता मी 1 वर्ष आधीच माझं लग्न झालंय. तर माझे सासरे आहे, हजबंड, ननद आणि देवर आहे. बरं. हजबंड काय करतात. हजबंड डॉक्टर आहेत, मेडिसिन लेक्चर, MD मेडिसिन लेक्चरर आहात, नायर मध्येच आहेत ते. आणि तू काय करतेस मला सांग नीट. मी रिसर्च डायटिशियन आहे नायर मध्ये. रिसर्च डायटिशियन एंडोक्राइन डिपार्टमेंट मध्ये आहे. बरं. आणि माहेरी कोण कोण आहे. माहेरी आई बापू आणि भाऊ बहीण. बरं, आता पुढे काय करायचं ठरवलंस तू, फोकस काय करून ठेवलेस. माझा फोकस एकतर माझी जे पोषण कंपनी आहे त्याला फ्लरिश करायचंय. आणि शाळेमध्ये जे मुलांना कॅन्टीन मध्ये पदार्थ भेटतात ते चेंज करण्याचं माझा आयडिया आहे. तर काय करू शकतो आपण. समोसाच्या ऐवजी आम्ही समोसाच्या शेप मध्येच भाज्या टाकून त्यांना बेक करून देऊ शकतात. ओके. तळून नाही. ओके. म्हणजे थोडक्यात आजचा जो स्पेशल आहे तो बाळ गोपाळांसाठी आहे, बरोबर ना. ठीक आहे. आता आपण आपल्या किचन कडे जायचं का. आमच्या बाळ गोपाळांना आज काय दाखवणार तुम्ही. पहिल्यांदा आम्ही सेविया नूडल्स करतात. ओके, सेविया नूडल्स बघूया आपण. साहित्य सांगतेस काय काय. 100 ग्रॅम सेविया, अराउंड 2 tablespoons cabbage, 2 to 3 tablespoon tomatoes. Okay. Tomato sauce as per taste. Dhania around 1 tablespoon. Onions, half onion will be needed. Spring onions. Mutter around 2 tablespoons. Okay. Hing a pinch. Salt. Dhania powder. Jeera. लाल मिर्च. कड़ी पत्ते. राई. हरी मिर्च और अदरक पेस्ट. साहित्य बघितलेलं आहे आपण. आता काय करायचं मला सांग. आता पहिल्यांदा आम्ही सेवईला थोडा रोस्ट करूया. बरं. त्याच्यामध्ये ऑइल नाही टाकणार. तर तुम्ही सगळं घेऊ शकता. हे 100 ग्राम आहे, 100 ग्रॅम्स आहे. 4 चिल्ड्रन साठी. 4 चिल्ड्रन केले. हे शेवया कसल्या आहेत.
हे शेवई होल व्हीट फ्लावरनी बनलेले असतात. बर. म्हणजे 2 प्रकारचे असतात मार्केटमध्ये, एक राईस सेवई असते आणि एक व्हीट सेवई असते. तर ह्याच्याने गहूचा जे दाणा असतो त्याच्यामध्ये जे बाहेर हस्क असतो, छिलका, ते काढलेला नाहीये. तर पूर्ण दाण्याने सेवईया बनलेली आहे. ओके ओके. आणि मग हे रोस्ट करून का घेतोय आपण? रोस्ट एक टेस्ट साठी की थोडा क्रिस्पी राहणार नंतर. ओके. नाही, आता रोस्ट झाले आहे. काढू याच्यात? त्यानंतर आपल्याला ही कोबी. हा, आता कोबीला थोडस ऑइल मध्ये आम्ही हे रोस्ट करणार. बर. थोड़ा क्रिस्पी रहना नंतर. बस. अभी इसमें आपको तेल चाहिए? हाँ, बहुत थोड़ा सा अराउंड. बस बस. ये हम पत्ता गोभी डाल रहे हैं. इसको थोड़ा सौते कर लेंगे एंड ये लास्ट में डालेंगे. स्टार्टिंग में डाल देंगे तो पत्ता गोभी की जो भाजी होती है वो सॉफ्ट हो जाती है, तो वैसे ही कुक हो जाएगा ये. तो वो अवॉइड करने के लिए, क्रिस्पी रखने के लिए, क्योंकि बेसिकली बच्चों को क्रंची टेक्सचर अच्छा लगता है, तो उसके लिए हम ये कर रहे हैं. आम्ही हे असं छान रोस्ट करून घेतलेलं आहे आणि नूडल्सच्या ऐवजी आपण काय खाऊ शकतो याचा आम्ही शोध घेतोय. आम्ही तिने शोध घेतलाय, मी शोध घेतोय. ओके, आता काय करायचं मला सांग. फर्स्ट आम्ही हिंग टाकूया थोडंसं. हिंग टाकायचं? फक्त बस. राई, जीरा, इसके बाद में कड़ी पत्ता, अनियंस, बस स्प्रिंग अनियन्स. ते थोडंसं पिंक झालंय, त्याच्यानंतर आम्ही स्प्रिंग अनियन्स टाकूया. टमाटर. टमाटर अपना जब जूस छोड़ देगा, जूसी हो जाएगा ये, इसके बाद में हम लोग सेवई डालेंगे. टमेटो के अंदर लाइकोपिन होता है. लाइकोपिन एक पिगमेंट है जो हमको सनबर्न से बचाता है. हाँ, तो उसका एक ये फायदा है. लाइकोपिन इज वन सॉर्ट ऑफ विटामिन ए. ये झाले. टमाटर अभी थोड़े सॉफ्ट हो गए हैं, तो अब हम अदरक का पेस्ट और हरी मिर्च डाल देंगे. तुमचं यजमानांचं नाव काय? डॉक्टर राहुल बक्षी आहे त्यांचं नाव. राहुल. ते कुठे भेटले तुम्हाला? आमची अरेंज मॅरेज आहे. 1 महिन्यामध्ये फिक्स झाला आणि लग्न झालं आमचं. बरं. कशी आहे त्यांची तब्येत? हेल्दी आहात. त्यांचं वजन वाढलंय लग्नाच्या नंतर. तर मसाले टाकूया. धनिया पावडर थोडंसं. पण लग्नानंतर नॉर्मली वजन वाढतच. हो, वाढतो जेंट्स लोकांचं. हा, पण यांचे जास्त नाही वाढलंय, मलाच वाटतं की वाढलंय. रेड चिली पावडर कमी थोडं, बस. हे सगळं झालं, त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. पानी सेवई के हिसाब से डालना है, थोड़ा सा और इधर तक. जैसे उपमा करते तो उपमा में कैसे वगार के अंदर पानी डालते हैं, बस वैसे ही करना है. हे पाणी उकडलं गेलं, त्याच्यानंतर आम्ही सेवई टाकणार. बरं. आणि सगळ्यात शेवटी मीठ. लास्ट मध्ये मीठ टाकणार. लिंबू पाहिजे तर लिंबू, धनिया आणि पत्ता गोबी. वगार म्हणजे काय? वगार म्हणजे फोडणी. वगार म्हणजे फोडणी. कि ये जो सेवई है, इसका एक तो खासियत जो हमने बोला कि फाइबर रिच है, तो बच्चे लोग ज़्यादातर वेजिटेबल्स नहीं खाते हैं, तो उनको कॉन्स्टिपेशन का प्रॉब्लम रहता है. एंड जनरली वो पेरेंट्स को बोले ना बोले ऐसा वो नज़रअंदाज हो जाता है, तो इसलिए ये ज़्यादा प्रमोट कर रहे हैं नूडल्स को, व्हीट नूडल्स को, जिससे कि उनको कॉन्स्टिपेशन वाला प्रॉब्लम एग्जिस्ट कम होए. आपको चाहिए तो इसी में सॉल्ट डाल सकते हैं, जिससे कि ये सेटल हो जाता है इतने में. हे उकडलंय पाणी, ह्याच्यामध्ये सेवई टाकूया. सगळी घालू? मी अर्धच टाका. हे कारण रोस्टेड आहे ना सेवई, तर नंतर असं थोडंसं कमी पण उकडलं तर क्रिस्पी पण असणार आणि बरोबर कुक झालं असणार. आता ह्याच्यामध्ये हे पाणी सुकलंय, तर ह्याच्यामध्ये पत्ता गोबी घालूया सगळं. हा, सगळी. आणि टोमॅटो सॉस हे चवीप्रमाणे. हा, बस. आणि अखेरीस ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकणार. कोथिंबीर मी टाकलेली आहे, त्याच्या ह्याच्यानंतर खायला सुरुवात आहे ना. हा, बस. कोथिंबीर मी टाकलेली आहे. तुम्ही जे पेंट खाली टाकलंय ना ते उचला
आणि साहित्य आणि कृती द्यायला या. सेवया नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्राम गव्हाच्या शेवया, बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो सॉस, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, पातीचा कांदा, मटार, हिंग, मीठ, धणेपूड, जिरेपूड, तिखट, कढीपत्ता, मोहरी आणि आलं लसूण पेस्ट. कृती: गव्हाच्या शेवया खरपूस भाजून घ्याव्यात. 1 चमचा तेलावर बारीक चिरलेला कोबी परतून घ्यावा. पॅन मध्ये थोड्याशा तेलावर हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि पातीचा कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, मटार, आल्याची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, धणेपूड, तिखट आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. या मिश्रणामध्ये भाजून घेतलेल्या गव्हाच्या शेवया, परतून घेतलेला कोबी, टोमॅटो सॉस आणि कोथिंबीर घालून वाफवून सेवया नूडल्स सर्व्ह कराव्यात.